विद्या प्रभू, आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो तुझ्या प्रेमाखातर. आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू की तुझं आमच्यावर भरपूर भरपूर प्रेम आहे आणि तू आम्हाला कधीही टाकलेलं नाहीस प्रभू. प्रभू, धन्यवाद देतो की आम्हाला जे काही तू शिकवत आहे ते आमच्या हृदयामध्ये चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे असा आम्ही विश्वास करतो. आणि प्रभू, तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे आणि विश्वास करतो पिता की तू आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रभू शिकवत आहे. कारण बोलणारा प्रभू मी नाही तर तू आहेस आणि तू आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवत आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आणि प्रत्येक वचन जे तू आमच्या हृदयात पेरलं केलेलं आहे त्याला 100 पटीने पीक आलेलं आहे, फळ आलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे अब्बा बाबा, धन्यवाद देतो प्रभू की तुझ्या प्रेमाच्या सामर्थ्याने सर्व बंधनं तुटलेली आहेत, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे अब्बा पिता, ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. पण सर्वजण बसून घेऊया जागेवर. हालेलुया. तर काल काय शिकवत होतो आपण? हा शब्द. कोणचं वचन? नीतिसूत्र अध्याय 6 वचन 2. काय शिकत होतो? कोणी बांधलेलं होतं आम्हाला? आपल्या तोंडच्या शब्दाने. म्हणजे जेवढे शब्द आम्ही चुकीचे बोललेले आहेत मागच्या वेळेस, त्या शब्दाने आम्हाला काय केलं होतं? बांधलेलं होतं. कोणचं वचन होतं ते? हा, हे बघा, वाचा कोणी. वाचा. तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस. काल आम्ही शिकत होतो ना, कशाला गुंतलेलो होतो आम्ही? शब्दात. मग किती लोकांनी आज प्रयत्न केला की शब्द सांभाळायला पाहिजे? केला का नाही केला? का नुसतं ऐकलं? केला ना? हा रोज करायचा. आणि जेव्हा रोज करणार, पुढे जाऊन आमचं जीवन जे असणार ते बरोबर प्रभूच्या वचनाच्या नुसार असणार. कारण जोपर्यंत सैतानाला आम्ही चुकीचा शब्द आमच्या मुखातून देत नाही, तो आमचं काहीही बिघडू शकत नाही. आम्हाला प्रभू येशूने एक वचन बघूया आपण. कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 13 बघू आपण. कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 13. वाचा. त्याने आपल्याला, त्याने फक्त ब्रदरला, अरे ब्रदरला लिहिलंय बघा, वाचा. कोणाला लिहिलंय? मग आपल्याला म्हणजे मला आणि फक्त वादल्या अंकलसाठी. तुम्हाला नाही ना? सर्वांना. तर आपल्याला त्याने कोणी? देव बापाने. कोणी? देव पित्याने आपल्या सर्वांना त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून. कोणाच्या सत्तेतून? अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या. प्रिय पुत्र कोण आहे? प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. आणून ठेवणार आहे. आणून ठेवलेलं आहे का ठेवणार आहे? पण एवढे दिवस आम्ही काय म्हणतो?
कधी बघितलंय काही लोक बोलतात वाटते सैतान पाठी लागलाय, बोलतात ना? का बोलतात? म्हणजे उदाहरण असं की कोणीतरी तुम्हाला पातांमधनं काढलं आणि नवी खडीला एक बंगला बांधून दिलाय, बरोबर आहे? पण तरी पण तुम्ही राहता कुठे? का राहत असेल पातांना? कारण माहितच नाही नवीन घर बांधून दिलंय, बरोबर आहे का नाही? आणि इथे पण आम्हाला प्रभू काय सांगतो, आम्ही पहिलं कुठे होतो येशूकडे येण्याच्या अगोदर? अंधाराच्या राज्यात. आता अंधाराचं राज्य म्हणजे कोणाचं राज्य? हा, सैतानाचं राज्य. आता राजा असेल तर त्याचं काय असतं? राज्य आहे तर त्याला कोण असतो? राजा असतो का नसतो? मग अंधाराचं राज्य म्हणजे तिकडे पण कोणीतरी राजा असेल ना? कोण राजा होता तिथे? सैतान, बरोबर आहे ना? तर आता तो राजा जो होता त्याच्या राज्यात जे आम्ही होतो, तर त्याच्या राज्यात जर आम्ही होतो तर त्याला हक्क आहे का नाही आमच्यावर अधिकार चालवायला? हक्क आहे का नाही? आम्हाला आजार द्यायला हक्क होता का नाही? आम्हाला कर्जात बुडवायला हक्क होता का नाही? त्याला होता का नाही? आमच्यामध्ये शाप आणायला त्याला हक्क होता ना? कोणाला? जो अंधाराच्या राज्याचा राजा होता, सैतान, बरोबर आहे? अधिकार त्याला पूर्ण होता. आता उदाहरण, तुमच्या घरामध्ये बोटी आहेत का नाही? खपणारे आहेत ना? आता तुम्ही त्यांचे कोण झाले? राजा आहे. तुम्ही जे काही बोलणार त्या लोकांना करायला लागणार का नाही? तुम्ही त्यांच्यावर अधिकार चालवता का नाही? पण आता तोच खपणारा समजा बाजूवाल्याच्या घरात गेला, आता त्याला तुम्ही अधिकार चालवा, ऐकेल? काय बोलेल? मारू पण शकतो तो, बरोबर आहे का नाही? तर आता इथे पण असंच आहे का आम्ही कोणाच्या राज्यात होतो? सैतानाच्या राज्यात होतो का आहे? होतो. इथे काय लिहिलंय? काढलेलं आहे. काढून म्हणजे त्या राज्यातून आम्हाला प्रभू येशूने काय केलेलं आहे? काढलेलं आहे. आता काढलेलं आहे याचा अर्थ आम्ही तिकडे होतो. काढणार आहे का काढलेलं आहे? मग सैतान तुमच्या मागे असं तुम्हाला वाटते? त्याच्यात तुमच्यावर अधिकार असं तुम्हाला वाटते? आहेच नाही. पण जर तुम्हाला ते विचार येतात आहे तर तो चुकीचा विचार आहे. कारण इथे आम्हाला सांगतो प्रभू की तुम्ही त्या राज्यामध्ये होता, सैतानाच्या राज्यात होता, पण आता जो राजा होता सैतान, तो तुमच्यावर अधिकार चालवत होता. कारण तुम्ही कोणाच्या राज्यात होता? सैतानाच्या. पण प्रभू देव बापाने त्याच्या पुत्राद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून काय केलं? हा, खंडणी म्हणजे काय? खंडणी म्हणजे काय? खंडणी म्हणजे काय? 12 वाचा. आणि 11 10 नाही 12 वाचा. 12 13 14 हा वाचा. त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून काय करू? रक्ताच्या द्वारे खंडणी म्हणजे काय? खंडणी या शब्दाचा अर्थ काय? खंडणी म्हणजे काय? एक उदाहरण देतो. आता दोघं कोणीतरी या. तू ये बाबू, यावर ये. आता हाय, तू पण ये. आता हे दोघं आहेत, बरोबर आहे? बाय तू ये.
तू इकडे उभी राहा. आता काय झालं होतं माहितीये, ही आहे याची आई. कोण आहे याची आई? आता हिचा मुलगा आहे, बरोबर आहे, जन्मापासून. पण ह्याने काय केलं, या मुलाला केलं किडनॅप. काय केलं म्हणजे किडनॅपला काय बोलतात तुमच्या, चोरीला, बरोबर आहे. आणि हा घेऊन गेला, बरोबर आहे. कोणाचं चोरीला त्याने? आईचं. पण आता हा कोणाचा? आईचाच आहे ना अजूनपर्यंत का त्याचा झाला? आईचाच आहे, कारण त्याचा जन्म कोण आहे? आईपासून आहे. पण आता हा सांगतो ह्याच्या आईला फोन करून की जर तुला माझा मुलगा पाहिजे तर मला 1 करोड रुपये दे. काय सांगतो? दे. म्हणजे हा काय मागतो? खंडणी मागतोय. काय मागतो? खंडणी मागतो की तुला जर हा पाहिजे तर तू मला 1 करोड रुपये दे. म्हणजे ही जीच वस्तू जी दुसऱ्याने चोरली आहे, तर आता ती त्याच्याकडून मला घ्यायची आहे, तर मला त्यालाच काय द्यावे लागतात आहे? पैसे. आणि त्याला म्हणतात खंडणी, बरोबर आहे. बसा. आता तसंच आम्ही होतो सैतानाच्या देवाच्या राज्यात. आम्हाला प्रभूने देवाच्या राज्यातच बनवलेलं. पण पापामुळे जेव्हा आदामाने आज्ञा मोडली, त्या कारणाने आम्हाला कोणी चोरलं? सैतान. आणि उत्पत्तीपासून ते येशू येईपर्यंत परमेश्वर हीच योजना करत होता की कसं ज्याने माझं मूल चोरलेलं आहे ते मला खंडणी भरून परत भेटेल. कारण त्याची किंमत होते कोणाचं तरी रक्त, बरोबर आहे. कारण आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हा जगात आलं पाप आणि मरण. आणि त्या पापाची जर भरपाई करायची आहे तर द्यावं लागेल कोणाचं तरी निर्दोष रक्त. आणि पिता जो आहे परमेश्वर, त्याच्या मुलाला रक्त जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याला तो परत घेऊ शकत नाही. आता ते मुलं कोण आहेत मग? येशू नाही, ती मुलं कोण आहेत? आम्ही होतो परमेश्वराची, पण आम्हाला नेलेलं कोणी? सैतानाने. आणि त्याच आम्हाला सोडवण्यासाठी प्रभूने काय बोललं? त्याचं रक्त खंडणी दिली आणि आम्हाला काय घेतलं? त्याच्या राज्यातून विकत घेतलं, बरोबर आहे का नाही? मग आता विकत घेतलं आहे का घेणार आहे? घेतलंय का घेणार आहे? वाचा, परत वाचा बघा. त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केले. खंडणी काय भरली? त्याचं पवित्र रक्त जे त्याने क्रूसावर सांडलं, ती होती आपल्यासाठी खंडणी. म्हणून येशूचं रक्त मौल्यवान आहे का फुकट आहे? भरपूर किंमत आहे. कारण त्या रक्ताने प्रभूने आम्हाला दुसऱ्याच्या राज्यातून, नरकामधून खेचून, रक्त सांडून कुठे आणून ठेवलंय? स्वर्गामध्ये. आणि काय? खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. मिळणार आहे. मिळाली का मिळणार आहे? नक्की विचार करा. मिळाली का मिळणार आहे? नाही, तिथे लिहिलंय थोड्या ठेवलेली आहे, थोड्या पापांची ना. थोड्यांची ठेवली आहे का मिळाली आहे का मिळणार आहे? किती लोक विश्वास ठेवतात मिळाली आहे? कारण का, ऐका, कधी मिळाली क्षमा? जेव्हा माझ्यासाठी येशूने रक्त खंडी दिला तेव्हा काय भेटली? क्षमा भेटली. आणि त्या खंडी रक्त वाहण्यासाठी त्याला पूर्ण जन्मापासून ते काल्वरीपर्यंत काय करावं लागलं? जीवन त्यांनी आमच्यासाठी जगलं. पण आता परत जर आम्ही बोलतो का प्रभू मला क्षमा कर,
किंवा मला क्षमा केली नाहीस, सैतान येऊन सांगतो तुम्ही क्षमा नाही केली, पण आम्हाला क्षमा केली नाहीस, तर याचा अर्थ आम्ही काय करतो? प्रभूला सांगतो परत एकदा ये आणि माझ्यासाठी परत तुझ्या रक्ताने खंडणी भर. आणि प्रभू सांगतो मी अगोदरच भरलेला आहे. तेव्हा येशूने शेवटचा शब्द क्रूसावर काय काढला? पूर्ण झाले आहे. म्हणजे पूर्ण झाले आहे म्हणजे येशूने त्याच्या रक्ताद्वारे काहीच बाकी ठेवलं नाही. तर सैतानाने जे जे चोरलेलं ते सर्व सैतानाकडनं त्यांनी काय केलं? घेतलं. तुम्हाला आनंद नाही असा? असं की मला तर एवढा आनंद होतो की आम्ही कुठे होतो आणि कुठून प्रभूने आम्हाला काढलं आणि आम्ही जे नरकात जाणार होतो, किती चुकीची कामं केलेली, पण आज आम्ही कुठे गेलो? स्वर्गात. पण तुम्ही हसत नाही, तुम्ही फक्त मावरा भेटल्यावरच हसता. बरोबर आहे का नाही? मग मिळाली आहे का मिळणार आहे? सगळ्या अपराधांची क्षमा मिळालेली आहे. आणि ती कशाच्या द्वारे? त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी काय केलेली आहे? खंडणी भरलेली आहे. तर जर तुम्हाला सैतान येऊन बोलला तू तर पी आहे रे, तू तर असा आहे, तर त्याला काय बोलायचं? हे बोलायचं आणि ही पावती दाखवायची, खंडणी भरलेली आहे. उदाहरण, घरपट्टी येते तुम्हाला? येते का नाही? ते सगळे तुम्हाला घरी जाताना भेटतील, बरोबर का नाही? आणि आज तर एकटेच आहे, सिस्टर पण नाही आली. घरपट्टी नाही, कसं काय दाखवा मला बोलती. तर घरपट्टी येते ना आम्हाला. आता आम्ही ती घरपट्टी भरली, बरोबर आहे, आणि 4-5 दिवसांनी परत येऊन कोणतरी बोलतो की मी तुमचं घर तोडायला आलाय कारण तुम्ही घरपट्टी भरलेली नाही. तर तुम्ही काय कराल? तोड बोला. काय करणार? काय दाखवणार? पावती दाखवणार. ती पावती दाखवणार तो काय करू शकतो? कारण ती पावती काय आहे? पुरावा आहे. जरी तो किती पण रडला, नाचला, बोलला नाही भरली, तरी माझ्याकडे काय आहे? पुरावा आहे, प्रूफ आहे. जर आम्हाकडे प्रूफ आहे तर आमचं कोण काय करू शकते? तसंच आमचं लाईटचं बिल येतं का नाही? आता लाईटचं बिल येतं, जर समजा आम्ही भरलं आणि 2 दिवसांनी माणूस येतो, 1 महिन्याने बोलतो मी तुमचा मीटर काढायला आलोय, लाईट कापायला आलोय कारण तुम्ही लाईट बिल भरलेलं. तुम्ही काय कराल? बोलाल घेऊन जा. हा, काय कराल? दाखवणार का नाही दाखवणार? का दाखवणार? हा, भरलेला आहे. आता ते दाखवलं तो काय करू शकतो? त्यांनी जर तुम्हाला कुठेही गेलं, कोर्टात जरी नेलं, तरी कोण जिंकणार? का? हा, समजा किती 10,000 लोक घेऊन आला आणि बोलला नाही हे यांनी बिल भरलं नाही, तरी कोण कबूल होणार त्याच्या बरोबर? का नाही होणार? पावती आहे. तर आता तुम्हाला कितीही लोक येऊन बोलले क्षमा नाही झाली, तुमच्याकडे हे काय आहे का नाही आहे? आणि महत्वाचं म्हणजे त्या रक्ताची काय? येशूचं रक्त दिलेल्याची काय आहे? पावती आहे. बरोबर आहे का नाही? आता किती लोक आहेत घरी जे लाईट बिल भरल्यानंतर, घरपट्टी भरल्यानंतर जी पावती भेटते ती सांभाळून ठेवतात, आणि किती लोक आहेत जे लोक त्याच्यामध्ये चणे खातात? हा, काय करतात? कशाला सांभाळून ठेवायची? काय बिल डबल भेटणार आहे का? कशाला सांभाळून ठेवतात? हा, पण पुरावा कशाला पाहिजे तुम्हाला? काय प्रॉब्लेम काय? पुरावा काय पाहिजे? कशाला पाहिजे? तो काय गरज आहे त्याची? प्रॉब्लेम आला तर दाखवायचा. मग इकडे तुम्हाला प्रॉब्लेम आला जीवनाचा, तर ही पावती कुठे आहे? आल्यावर बोलतो थांबा शोधतो कुठे ठेवली ती बायबल मध्ये. बरोबर आहे ना? शोधतो मी कुठे ठेवली ती. प्रभू थांब, जरा थांबा. शैतानाला सांगतो थोडं थांबा, तू चाय पी, तोपर्यंत मी शोधतो. पूर्ण कपाट झाडतो, माहीतच नाही. ब्रदरला फोन केला, ब्रदरने फोनच उचलला नाही. मग काय करायचं? जा आता बाबा तोडून टाक.
अशीच आपली कंडिशन आहे का नाहीये? कारण जे आम्हाला जीवन आत्म्याने दिलेलं आहे, जे आमचं आत्म्याचं पावती दिलेली आहे की येशूनी त्या क्रुसावर काय काय केलेलं आहे ते आमच्याकडे नाही, मग सैतान येऊन काय करणार? परत तो तुमच्यावर, ज्या राज्यातून तुम्हाला प्रभू येशूने काढलेला आहे, तो येऊन तुमच्यावर काय करणार? राज्य चालवणार. का राज्य चालवणार? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आता समजा तुमचे खपणारे आहेत, बरोबर आहे का नाही? आता हे खपणारे दुसरा कोणतरी घेऊन गेला, बरोबर आहे ना? पण आता ज्याच्याकडनं हा घेऊन गेला तो माणसाचा त्याच्यावर काय अधिकार आहे आता खपणाऱ्यावर? नाही. पण जो घेऊन गेला तो त्याला सांगतो की ज्याच्याकडनं मी तुला आणलं ना तो माझा सक्का भाऊ आहे, ज्याच्याकडनं मी तुला आणलं तो माझा भाऊ आहे. मग आता जेव्हा तो येणार ज्याच्याकडनं आणलेला आहे, त्याचं पण त्याला ऐकावं लागणार का नाही? का ऐकावं लागणार? कारण त्यांनी खोटं सांगितले की तो पण माझा सक्का भाऊ आहे. तसंच आमच्या जीवनात काय होतं, आम्हाला काय माहिती नसलं की सैतान येऊन आमच्या कानात काहीतरी चुकीचं सांगतो आणि आमच्याकडे पावती नसल्यामुळे आम्ही त्याला आमच्या जीवनात अधिकार आमच्या चुकीच्या शब्दांनी देऊ टाकतो. जर आम्हाला माहिती आहे की आमच्यासाठी खंडणी भरलेली आहे प्रभू येशूच्या रक्ताची, तर कोणी येऊ दे, आम्ही काय बोलणार? खंडणी भरलेली आहे बाबा, येशूने माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. कधी बदलणार का? हा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आता समजा माझंच उदाहरण घेतो किंवा वादल्या अंकलचं घेऊ का? वादले अंकल आहे, त्याला एक बाई भेटली रस्त्यात आणि ती बोलते, तू बरी दिसतेस ग आज. वादल्या अंकलला बोलते की तू आज खूप सुंदर दिसते, सुंदर दिसतेस. ती बाई भेट, उदाहरण देतो, दिसतो नाही, तर वादल्या अंकलला बोलते की तू आज खूप सुंदर दिसतेस, तुझे केस पण लांब आहेत, तू स्त्री आहेस. काय सांगते? तू स्त्री आहेस, तू बाई आहेस, तू पोरगी आहे. आता वादल्या अंकल काय आरशात बघायला जाईल? हा, का बायकोला विचारायला जाईल मी कोण आहे? विचारायला जाईल का? नाही. का नाही विचारायला जाणार? त्याला माहिती आहे का तो पुरुष आहे. तर तुम्हाला किती पण लोकांनी सांगितलं क्षमा झाली आहे, रक्त सांडलंय का, तर तुम्हाला पण माहिती पाहिजे इथे लिहिलंय सांडलेलं आहे. चेक करायला जायची गरज आहे का आरशामध्ये? स्त्री आहे का पुरुष आहे? म्हणून आम्हाला रोजचं बायबल वाचणं काय आहे, हे वचन घेऊन बसणं आम्हाला गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे, सैतानाचा आमच्यावर काही एक अधिकार राहिलेला नाही, तो आमचं काहीही बिघडू शकत नाही. आणि त्याला जर बिघडवायचं त्याचं एकच हत्यार आहे, तो फक्त खोटं सांगतो. काय सांगतो? खोटं सांगतो, बरोबर आहे. पण जर तुमच्याकडे सत्य आहे, वचन आहे, तर तो आमचं काही बिघडू शकत नाही. आता प्रश्न असा आहे का जर तुम्हाला त्याला तुमच्यावर अधिकार नाही, पण जर तुम्ही शब्द वचनाच्या विरोधात बोलताय, तर तुमच्या शब्दांनी आता तुम्ही काय देताय त्याला? हा, अधिकार. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक व्यक्ती होती आणि ती असं सांगते, तिचा मुलगा दारू पियायचा, दारू पितो आणि नेहमी जाऊन सांगायची, जेव्हा ती प्रार्थनेला बसायची ना तेव्हा घरातल्यांना सांगायची, प्रार्थना करायची की प्रभू त्याची दारू सुटू दे, उलटी प्रार्थना. आणि जेव्हा ती बसायची, कोणी आलं प्रार्थनेनंतर, तर तो यायच्या अगोदरच घरातल्या माणसाला सांगायची, आज बघ हा पिऊन येईल, आज बघ हा पिऊन येईल. आणि खरोखर बघायला गेलं तर तो येताना काय करायचा? पिऊन यायचा.
आणि तो म्हणायचा की माझी इच्छा नसते, पण मी तिकडे कसा जातो हे मला समजत नाही. तसंच आमच्या जीवनात जे आम्ही वाईट गोष्टी घडतात आहे, तो अधिकार कोण कशाने दिलाय? आमच्या मुखातून निघणाऱ्या वाईट शब्दाने. कारण इकडे लिहिलं आहे की सैतानाला ते तुमच्यावर आमच्यावर काही एक अधिकार नाही. आणि मेन म्हणजे आमच्यासाठी प्रभूने रक्त सांडलेलं आहे आणि ते रक्ताला एवढी किंमत आहे का अजून काहीच नाही राहिलं त्याला द्यायचं. बरोबर आहे का नाही? पण आमच्यावर जर तो अधिकार चालवतो, याचं कारण हे आहे की अजून आम्ही अज्ञान आहोत बायबलच्या वचनाला. कारण आम्हाला काही कळालंच नाही अजूनपर्यंत की प्रभू येशूने त्या क्रूसावर आमच्यासाठी काय केलं. जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर जे प्रभू येशूने आमच्यासाठी त्या क्रूसावर केलं ते बोलत राहणार, आमचं जीवन जे येशूच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे ते आमच्या जीवनात आम्ही पाहू शकतो. पण जर आम्ही येशूला काढून टाकलं आमच्या जीवनातनं, त्याचं वचन काढून टाकलं आणि नाही ते बोलत राहिलो उलट सुलट, तर जीवन पण काय होणार? उलट आणि सुलट. मग कोणाला फोन लावायचा? ब्रदरला. ब्रदर काय करणार? कारल्याचं बी टाकलंय आणि पाहिजे आंबा. बरोबर आहे का नाही? टाकलंय कारलं आणि पाहिजे आंबा. असं होते का कधी? होते? नाही होत. आणि आता आम्हाला जर त्यांनी त्या राज्यातून काढून, एक उदाहरण देतो तुम्हाला. एक दिवस एक उदाहरण देतो. आता समजा हे बाबू ये काय कॉन्टॅक्ट चाललाय त्याच्याशी. आता हा आहे बाय, तू ये. तिकडे चुकलं. आता बघा, आता हा अब्बा बापा ना इथे राहा. हा जात आहे अब्बा पित्या, परमेश्वर पिता, आणि तो बघतो की एका दुकानामध्ये भरपूर गुलाम लोकांचा मेला लागलेला आहे. गुलाम विकायला ठेवले दुकानात. आणि तो पाहतो अब्बा पिता की माझा मुलगा सुद्धा एक आहे, तो या दुकानात हिने काय केलेलं आहे, पिंजऱ्यामध्ये त्याला विकायला ठेवलंय. कोणाला? मुलाला. तर हा पिता याच्यावर एवढं प्रेम करतो की हा जाऊन सांगतो की तुला काय पाहिजे बोल, मला हा पाहिजे. हे कोण आहे माहितीये? आपण. कोण आहे? आपण म्हणजे तुम्ही. हा सांगतो मला हा पाहिजे. बरोबर आहे? हा सांगतो दुकानदार, जर तुला हा पाहिजे तर ह्याच्या जागेवर तुला कोणतरी द्यावं लागेल. काय सांगतो? जर तुला हा पाहिजे, म्हणजे जर आपण पित्याला पाहिजे, पित्या सांगतो, जर सैतान सांगतो, दुकानदार सांगतो जर तुला हा पाहिजे तर तुला काहीतरी द्यावं लागेल. तर हा पिता काय करतो? पिता काय करतो? जो याचा मुलगा आहे, कोण आहे? पित्याचा मुलगा येशू. आणि हे आहे आपण. कोणाच्या बंधनात? सैतानाने पिंजऱ्यात विकायला ठेवलेलं आहे, आपला तमाशा करायला ठेवलेला आहे. हा पिता एवढं प्रेम करतो की हा त्याच्याकडे एकच मुलगा आहे. किती मुलं आहेत? फक्त आणि फक्त एकच आहे. बरोबर आहे का नाही? आणि हा भरपूर याच्यावर काय करतो? प्रेम करतो. आता हा पिता ह्याला सांगतो की ह्या मुलाला माझ्याकडे, ह्याच्यामध्ये बेड्या आहेत. काय लावलेलं आहे ह्याने? बेड्या लावलेल्या आहे, साखळीने त्याला बांधलेलं आहे. आणि तो साखळी सकटच ह्या पित्याला देऊन टाकतो. आणि हा पिता त्याच्या बदल्यात त्याला देतो स्वतःचा लाडका मुलगा. बरोबर आहे? आता हा लाडका मुलगा कोणासाठी पित्याने दिला? हा, आपल्यासाठी. आता याला काय बांधलेलं आहे? बेड्या. आणि या बेड्या सकटच हा पिता याला विकत घेतलं, स्वतःच्या मुलाला
देऊन. आता हा काय करतो पिता, याच्या सर्व बेड्या काढतो. काय करतो? काढून टाकतो. आता हा विचार करतो, आता याला चान्स आहे का नाही पळायचा? कारण त्याला वाटते ह्यानी मला विकत घेतलंय, ह्यानी तर माझ्याकडनं गुलामगिरी केली ना, म्हणून हा पळणार का नाही पळणार? खपणारे पळतात का नाही पळतात? बरोबर आहे ना? आता हा काय करतोय? विचार करतो की मी पळू शकतो, कारण यांनी काय काढलं? बेड्या काढून टाकल्या. पण हा काय करतो? हा याच्यापासून दूर पळून जातो, पळतो. पण याच्या मनात विचार येतो जेव्हा पळताना, की मी जेव्हा पहिला ज्या मालकाने मला बांधलेलं, पिंजऱ्यामध्ये विकायला ठेवलेलं, माझा त्यांनी एक दुकान म्हणजे एक बिझनेस केलेला, मला गुलाम बनवून ठेवलेला, बेड्या घालून ठेवलेला पिंजऱ्यामध्ये सुद्धा, पण हा कोणचा मालक आहे ज्याने माझ्यासाठी एक मुलगा होता तो पण काय केला? दिला. आणि मला घेतलं, पण माझ्याकडनं अपेक्षा करत नाहीये का मी याच्यासाठी काय काम करावं, तर ह्याने उलट मला आजाद सोडलाय. तर हा जेव्हा जातो याला विचार येतो की हा जो मालक आहे, ज्याने स्वतःचा मूल देऊन मला विकत घेतलेला आहे, तो इतका महान आहे आणि त्याच्यामध्ये इतकं प्रेम आहे की तो मला त्यांनी सोडलेला आहे, आणि तो पाहत पण नाही का मी त्याच्याकडे येणार आहे का नाही येणार आहे. तो माझ्यावर जबरदस्ती करत नाही, तर त्यांनी मला साकड्या वगैरे सर्व काढून टाकलंय. म्हणून ह्याच्या मनात विचार येतो की जो माझा मालक आहे, ज्याने मला विकत घेतलं, तो माझ्यावर भरपूर काय करतो? प्रेम करतो. आता हा कुठे जाईल? आता हा मालक आहे, याला घाबरून ह्याच्याकडे राहील, की हा याच्यावर प्रेम करतो म्हणून हा याच्याकडे राहील? हा प्रेम करतो. मग आम्हाला पण प्रभू काय सांगतो? बस आम्हाला पण प्रभू काय सांगतो की तुमच्यासाठी सुद्धा असंच मी माझं मूल जे एकुलतं एक होतं ते देऊन तुम्हाला मी सर्व बंधनातून, शापातून, पापातून, गरिबीतून, सर्व प्रकारातून मी तुम्हाला काय केलं? सोडवलं आणि माझ्या राज्यात आणून ठेवलेलं. आता प्रश्न असा आहे, तो जो जुना राजा होता माझा, तो होता माझ्यावर गुलामगिरी चालवायचा, माझ्यावर हक्क चालवायचा. पण आता नवीन राजा आहे, तो फक्त आमच्यावर काय करतो? प्रेम करतो. त्याची काही आमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मग आता प्रश्न असा आहे का त्याच्या प्रेमाखातर आम्ही त्याच्या जवळ आहोत, का अजून पण काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या जवळ आहोत? समजते का नाही समजते? समजते ना? तर आता आम्ही कशासाठी जवळ आहोत? त्याला घाबरून जवळ आहोत? आम्हाला काय मिळेल म्हणून जवळ आहोत? का त्यांनी माझ्यासाठी एवढं प्रेम केलं की रक्त सांडलेलं आहे म्हणून त्याच्या जवळ आहोत? हा? जेव्हा तुम्हाला कळेल ना की त्यांनी माझ्यासाठी काय केलंय, तेव्हा तुम्ही घरी जेव्हा झोपता ना, तेव्हा कोणाला बोलणार नाही प्रार्थना करा, झोप नाही. पण तुम्ही का बोलता? कारण तुम्हालाच नाही माहिती की तुम्हाला काय देऊन परमेश्वराने विकत घेतलेलं आहे. मग किती लोकांना प्रभूने त्याच्या मुलाचे रक्त देऊन, मुलाला देऊन विकत घेतलेलं आहे? सर्वांची जबाबदारी नका घेऊ, मी तर माझी घेऊ, मला माहिती आहे बाबा. बरोबर आहे का नाही? आता मी कोणाला विचारलं, बाबा तू पुरुष आहे? हो, सर्व पुरुष आहेत. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला पहिलं ठाऊक पाहिजे का आम्ही कशाने सुटलो गेलेलो आहे. आता अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्हाला कोणी विचारलं किती लोक इथे आहेत ज्यांना आशीर्वाद पाहिजे, त्यांनी हात वर करा, आम्ही प्रार्थना करणार. काठी नाही का इकडे? किती लोक? अरे काय झालं? काठीने आशीर्वाद देणार आहे मी, काय घाबरता? असं लगेच खात्री करायला. आता तुम्ही का बोलतात माहितीये का? असं तुम्ही लाईट बिल भरलं
प्रभू येशूने तुमचं, पण तरी पण तुम्ही बोलता लाईट बिल वाला आल्यावर, हे मला तुझं मीटर घेऊन जायचं आहे, तुम्ही बोलता हा ठीक आहे घेऊन जा. का घेऊन जा? कारण तुमच्याकडे पावती, माझ्याकडे पावती आहे की मला आशीर्वादित प्रभूने केलं. तुमचं मला नाही माहिती, माझ्यासाठी दिले. बघायचंय का? वाचा इफिसी करास अध्याय 1:3. वाचा. कोण वाचतंय? हळूहळू वाचा आणि त्या मागे बोला तुम्ही, मग समजेल. मी तुमची पावती देतो. तुमचं पण बिल प्रभू येशूनी भरलेलं आहे. माझं भरलं तसं तुमचं पण बिल भरलंय. बघा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील त्याने म्हणजे कोणी? परमेश्वर. पित्याने. कोणाच्या पित्याने? माझ्या एकट्याच्या? आमच्या सर्वांच्या पित्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक, सर्व आध्यात्मिक नाही बाबा, थोडे आध्यात्मिक आशीर्वाद, थोडे नाही. याच्यामध्ये उद्योगधंद्यासाठी आशीर्वाद दिलेला नाहीये, मावळ्याचा नाही दिलेला. हा, निरोगी आरोग्याचा आशीर्वाद नाही त्याच्यात. थोडे काढून ठेवले येशूने खिशामध्ये, नंतर देतो बोल. काय दिलंय? सर्व आध्यात्मिक आशीर्वाद. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला बोलतात ते फक्त गणेशला लिहिलंय तिथे. बघा बायबल मध्ये फक्त गणेशला, फक्त माझं नाव आहे का नाही देते. तुम्ही काय आपल्याला बोलताय? आपल्याला म्हणजे कोणाला? सर्वांना म्हणजे कोणाला? किती लोक आपल्याला मध्ये? किती लोक आहेत? मी तर आहे बाबा, बाकीचे नाही. आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. बिल भरणार आहे. अरे बिल भरणार आहे ना. मग तुम्ही तर आता बोलले बिल भरा माझं. आता तुम्ही बोलले ना 2 मिनिटापूर्वी की आमचं बिल भरणार का? बोलले ना. आशीर्वाद पाहिजे. इथे काय लिहिलं? बिल कोणी भरलेलं आहे? येशू ख्रिस्ताने. आता प्रार्थना किती लोकांसाठी करू आशीर्वाद मिळायसाठी? हात वर करा. ही पाठी बायबा अशी करते. किती लोकांसाठी करू? कोणाला पाहिजे आशीर्वाद? कोणाला पाहिजे का? भैया आप हिंदी में पढ़ते हो? पढ़िए हिंदी में भी पढ़िए, चलेगा. हिंदी में पढ़ो आप. ये लीजिए. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर. एक शब्द पढ़िए, एक शब्द. हमारे प्रभु यीशु मसीह. हमारे प्रभु यीशु मतलब किसके? आपके और मेरे दोनों के ना. सबके. परमेश्वर और पिता का. परमेश्वर और पिता का धन्यवाद हो कि उसने हमें मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आशीष दी है. सब प्रकार की, थोड़े प्रकार, सब प्रकार की आशीष दी है कि देने वाला है. लेकिन इतने सालों से हम क्या बोलते हैं? दे दो. लेकिन यहाँ पे क्या लिखा है? दिया है. तो मैं दे दो बोलने से अच्छा अगर मैं बोलता हूँ धन्यवाद प्रभु मुझे आपने आशीष दी है और आनंद करता हूँ, तो थोड़े दिन में मेरे जीवन में क्या दिखेगी? आशीष दिखेगी. लेकिन अगर फिर भी मैं बोलता हूँ दे दो, लाइट बिल भरो ना प्रभु, इसका मतलब मेरे पास पावती नहीं है कि लाइट बिल प्रभु ने भर दिया है. सही है ना? बैठिए.
समजते का नाही समजते? मग तुम्ही असे दुःखी का झाले? आशीर्वाद भेटला म्हणून? अच्छा, म्हणजे असं काय मागायचंच नाही राहिलं आता म्हणून दुःखी झाले का काय? काय मागायचं नाही राहिलं म्हणून दुःखी झाले का? नाही ना? अच्छा, त्या बाईची आपण साक्ष ऐकूया. तुम्ही हा, तुमच्या जीवनात काय झालं वचनानंतर ते सांगा थोडक्यात. तुम्हीच हा, तुम्ही सांगता या. बघा, ह्याला बोलतात प्रेम. तसंच बहीण जाणार होती, तिने कोणावर घेतला? तसंच प्रभू येशूने काय केलं? आम्ही जाणार होतो, प्रभूनी स्वतःवर घेतलं. हा बोला, एक मिनिट. माझी अशी साक्ष आहे की आम्ही बोट 2018 मध्ये घेतली होती सेकेनिस. जे आम्ही कर्ज काढलं होतं त्या बोटीसाठी, पण आमचं ते कर्ज 1 रुपया पण भरत नव्हतं. जेव्हा बोट जात होती तेव्हा ते येत होती, परंतु आम्हाला ती मासलीच नव्हती भेटत. येत होती आणि पुन्हा जाण्यासाठी निघत होती, तेव्हा माझ्याकडे डिझेल भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. डिझेल भरायला कोणाकडे तरी मागायची, पण ते दुसरं सामान भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मी प्रार्थनेला खूप ठिकाणी जात होते तासासाठी. मी परमेश्वराला एवढंच बोलायची की भाई परमेश्वरा, तू माझी किती परीक्षा पाहतोस. आणि मी म्हणायचे परमेश्वराला की परमेश्वराने मला सर्व सहन करण्याची शक्ती तू दे, कारण तेव्हा मी या प्रार्थनेमध्ये येत नव्हतो. आणि जेव्हा जेव्हा मला सामानाची कमतरता पडायची तेव्हा माझी ती बहीण मला सामान आणून द्यायची. त्या बोटीसाठी लागणार तेल, मसाला, लसूण, कांदा सुद्धा द्यायची ती. माझ्याकडे काही नसताना सुद्धा ती मला आणून द्यायची. आणि मला एक शब्द सुद्धा काढता येत नव्हता, कारण मला रडून यायचं. ती बोलायची की तू किती सहन करते. माझ्याने सहन पण होत नसतं, पण मी ते सहन करायची. मला परमेश्वर मला शक्ती द्यायचा. आणि 2018 मध्ये जे आम्ही दागिने मी दान घातले होते त्या वर्षापासून ते आजपर्यंत 1 सुद्धा रुपया भरला नव्हता मी. आणि जेव्हा इथे प्रार्थनेला यायचो आणि मी ब्रदरांना सांगितलं की आमची बोट घेतली, आमचं खूप कर्ज आहे, कर्ज आता सुद्धा पण होतं, पण ते आता भरत आहे आणि खूप मला मासली दिलेली आहे. म्हणून ब्रदराकडे आलो ना, ब्रदरांनी मला ते वचन दिलं आणि ते आम्ही वचन बोलत होतो. ते वचन बोलत असताना या वर्षी आम्हाला इतकी मासली दिलेली आहे की खूप मासली दिलेली आहे मला. मी धन्यवाद देते प्रभू येशूला. त्यांच्या प्रभू येशूच्या वचनाने आम्हाला सर्व काही भेटलेलं आहे. आणि माझ्या एक नवऱ्याची मी साक्ष देते. माझा नवरा आजारी होता, त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम सांगितला होता आणि 21 लाख सांगितले होते ऑपरेशनसाठी. आमच्याकडे ते काहीच नव्हतं. जेव्हा ब्रदरांना सांगितलं आणि ब्रदरांनी सांगितलं मी की माझा नवरा आजारी आहे, त्यांना ऑपरेशन. जेव्हा ब्रदरांनी सांगितलं की ते बरे आहेत आणि मी विश्वास धरला बरे आहेत म्हणून, आणि ते ऑपरेशन आम्ही करायचं पण कॅन्सल केलं आणि ते आता खूप बरे आहेत. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. वचन जपलं. धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे माझा नवरा पूर्णपणे बरा झाला आहे आणि
ब्रदरने आम्हाला ते वचन सांगितलं होतं कर्जासाठी. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप आपल्या सर्व गोष्टी, सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. आपला देव पिता याला युगानुयुग गौरव सो. आमेन. धन्यवाद. हालेलुया. तर आशीर्वाद दिले. तिचं पण बिल भरलेलं होतं, त्यांचं पण बिल प्रभूने काय केलेलं, भरलेलं. पण काय बोलत होते ते, नाही भरलंय प्रभू, बिल भर. पण प्रभूने जेव्हा सांगितलं, जेव्हा वचन भेटलं, पावती भेटली, आता ती काय घेऊन फिरते, पावती. आता सैतान येऊ शकतो का? पावती आहे ना, येणार का? फटके खाणार आला तर, बरोबर आहे का नाही? तर कोण येणार? शेवटची प्रार्थना. किती लोक आहे ना आशीर्वादासाठी प्रार्थना करू? हात वर करा. मावशीला माहिती आहे. माहिती आहे का? कोण येते शेवटची प्रार्थना करायला? ज्याला आशीर्वाद भेटले तरी या. सर्वांनी उभे राहूया. मी डोळे बंद करा सांगत नाही. सर्वप्रथम प्रभूच्या पण धन्यवाद देऊया की प्रभूने आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे गणेश ब्रदर दिले आणि आज त्यांच्या जीवनातला महत्वाचा दिवस आहे. 2 दिवसांचे महत्व, 2 विधी त्यांच्या आजच्या दिवशी आहेत. एक त्यांचा जन्मदिवस आहे आणि एक त्यांच्या लग्नाचा दिवस आहे. प्रभू हॅपी बर्थडे टू यू. आणि सर्वात महत्वाचं काय माहित आहे, खरोखर मी मनापासून सांगतो, माझ्या जीवनासाठी मी तर त्यांना माझा आध्यात्मिक पिता म्हणून समजतो. माझे वडील तर नाही, पण माझ्यापेक्षा लहान आहेत ते, पण मी त्यांना माझा आध्यात्मिक पिता म्हणून समजतो. कारण जेव्हा जेव्हा मी संकटात पडतो, जेव्हा जेव्हा सैतान मला टोकी मारायला येतो, तेव्हा तेव्हा मी त्यांची मदत घेतो. तर सांगण्याचं हेच आहे की प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं आहे आणि मी प्रभूला आणखी सांगतो की तू त्यांच्याद्वारे आम्हालाही भरपूर काय शिकव. कारण आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला प्यास लागलेला आहे आणि तू आम्हाला चांगल्या झराचा, चांगला शुद्ध पाणी रोज तू आम्हाला पाजवतोस म्हणून धन्यवाद. सो ब्रदर, हॅपी बर्थडे टू वन्स अगेन. अँड तुमच्या मिसेसला पण हॅपी अॅनिव्हर्सरी. ओके, लिव्ह लॉंग, हॅपी अॅनिव्हर्सरी. ओके, सर्वांनी डोळे बंद करूया. हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू परमेश्वर, हे प्रभू तू आम्हाला जे काय शिकवलंय, गणेशराच्या मुखातून पवित्र आत्मा तू त्यांच्या मुखाला ताबा घेतला असस व त्यांच्या मुखातून ते तू आम्हाला जे काय शिकवलंयस, सरळ आणि सोपे भाषेमध्ये आम्हाला शिकवलंयस, म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तू आमच्यामध्ये जे काय पेरलं आहेस, आमच्या सुसुपीत जमिनीमध्ये त्याला 100 पट अधिक फल आलंय, अथवा विश्वास आहे म्हणून धन्यवाद. आणि जे फल आलंय ते आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर केलाय म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन, आमेन, आमेन. सर्वांना गुड नाईट. एक मिनिट सर्व बसून घ्या 2 मिनिटं.